चुलत बहिणीच्या लग्न सोहळ्यानिमित्त पूर्वसंध्येला मेहंदीचा कार्यक्रम शनिवारी रंगात आलेला असताना डीजेच्या तालावर नाचणाऱ्या नववधूचा 31 वर्षीय भाऊ अजय उर्फ चिंटू दिलीप डहाळे हा अचानकपणे जमिनीवर कोसळला। यावेळी सर्वांनी त्याच्याजवळ धाव घेतली, त्याला पाणी पिण्यासाठी दिले आणि त्याच वेळी त्याची प्राणज्योत मालवली। लग्नाच्या मंगल सोहळ्याच्या आनंदात सर्वजण असतानाच ऐन लग्न मंडपात घडलेल्या या दुर्घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। जेल रोड पंचगाव सायट्रिक येथील संतोष आणि दिलीप डहाळे या दोघा भावांचे एकत्रित कुटुंब वास्तव्यास आहे। संतोष डहाळे यांच्या कन्येचा उद्या रविवारी विवाह सोहळा असल्यानं संपूर्ण कुटुंबात आनंदाचं वातावरण होतं। बहिणीच्या लग्नाची सर्वांनी जोरदार तयारी केली होती। लग्न असल्यामुळे शुक्रवारी सायंकाळी मेहंदीचा कार्यक्रम, त्यामुळे अंगणात उत्साहात सुरू होता। यावेळी डीजेच्या तालावर तरुणाई थिरकत होती। या दरम्यान अजय देखील नृत्याचा आनंद घेत होता। अचानकपणे त्याला भोवळ आली आणि अस्वस्थता जाणवू लागली आणि काही क्षणातच तो जमिनीवर पडला। हे बघून सारेच त्याच्याजवळ धावले। यावेळी बेशुद्ध पडलेल्या अजयला शुद्धीत आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाला, मात्र नियतीला हे मान्य नव्हतं। तोपर्यंत अजयनं या जगाचा निरोप घेतला होता। अजयच्या मृत्यूनं लग्नघरी शोककळा पसरली। डहाळे कुटुंबियांना या अचानकपणे घडलेल्या घटनेमुळे मोठा धक्का बसलाय। अजयच्या जाण्यानं लग्नाचा आनंद दुःखात रूपांतरित झाला। या दुर्दैवी घटनेनं संपूर्ण भागात हळहळ व्यक्त केली जात आहे। जेल रोड दसक स्मशानभूमीत शनिवारी दुपारी शोकाकुल वातावरणात अजयच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले। त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, काका, काकू, 2 चुलत बहिणी असा परिवार आहे। यावेळी डहाळे कुटुंबियांना अश्रू अनावर झाले। प्रतिनिधी धनाजी टिळे, KVR न्यूज 24 तास, जेल रोड।